नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या हिरवी मिरची या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आम्ही नवनवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। मंडळी चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ। आज आपण रताळा टिक्की बनवणार आहोत। त्यासाठी मी 4 रताळे उकडून घेतली होती। त्यापैकी 2 रताळ्यांचा मी किस करून घेतलेला आहे। सेंधव मीठ घेतला आहे। मिरची, आलं आणि जिरे याचं मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। उरलेल्या 2 रताळ्यांचा पण मी किस करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी मिरची, जिरे आणि आलं जे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ते 2 चमचे घालत आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार सेंधव मीठ घालते। आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे। सगळं मिक्स करून असा आपला गोळा तयार झालेला आहे। याच्या आता आपण असं छोट्या छोट्या टिक्के बनवून घेऊया। बटाट्यापेक्षा रताळ पचायला हलकं असतं आणि पौष्टिक असतं। यामधून आपल्याला विटॅमिन ए मिळतं आणि फायबर्सही मिळतात। अशा प्रकारे आपले 4 रताळ्यांचे 9 मोठे टिक्की तयार करून झालेले आहेत। टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे। त्यावर आपण तूप घालून घेऊया। मध्यम आचेवरती आपला तवा गरम झालेला आहे आणि आता मी आपली टिक्की शॅलो फ्राय करायला ठेवते। टिक्की आपण शॅलो फ्राय करायला ठेवले आहेत। आता त्यावरून आपण थोडं तूप घालूया। टिक्कीच्या साईडून सुद्धा असं आपण थोडं तूप सोडून घेऊया। पाच मिनिटं होऊन गेले। आता आपण टिक्की दुसऱ्या बाजूने शॅलो फ्राय करून घेऊया। वाव, तुम्ही बघू शकता आपण तूप सोडल्यामुळे टिक्की तव्याला अजिबात चिटकत नाहीये। छान शॅलो फ्राय झाले आहेत आपले। लाईट ब्राऊन कलर आलेला आहे। दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी परत आपण थोडं तूप सोडून घेऊया। गॅस मी मध्यम आचेवरच ठेवलेला आहे। आपल्या टिक्क्या एकदम मस्त शॅलो फ्राय होत आहेत। 5-7 मिनिटांनंतर आपण हे पलटून बघूया। मस्त छान ब्राऊन कलर आलेला आहे टिक्कीला आणि फटाफट उलटल्या जातात। अशा प्रकारे आपल्या रताळा टिक्की तयार झालेली आहे।
बघू शकता छान मऊ लुसलुशीत झालेली आहे दोन्ही बाजूने। चला तर मग सर्व करूया पौष्टिक रताळा टिक्की। अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नव्या आणि झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा।